सभी का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। राहुल गांधी की उपस्थिति में आशीष देशमुख ने थामा कांग्रेस का दामन। काटोल के पूर्व विधायक आशीष देशमुख ने बुधवार को कांग्रेस में प्रवेश कर लिया। नई दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में कांग्रेस में प्रवेश किया। इससे पहले आशीष ने राहुल गांधी को आवास में जाकर उनसे मुलाकात कर उन्हें एक पुस्तक भेंट की। भारतीय सैन्य के 4 जवानों ने एक मूक बधिर महिला के साथ अपहरण अत्याचार करने की एक घटना सामने आई है। खड़की शहर परिसर में यह घटना हुई है। पुलिस को शिकायत मिलते ही जांच शुरू कर दी गई। 2015 दरम्यान घडलेली घटना आहे। याच्यातली पीडित जी महिला आहे ही एक केंद्र सरकारच्या आस्थापनेमध्ये नोकरी करते। याच्यातील जे आरोपी आहेत 4 ज्यांच्या विरुद्ध आपण तक्रार दाखल केली ते देखील त्याच आस्थापनेमध्ये काम करतात। ही घटना पीडित महिला आहे, ती आपलं नॉर्मल बोलू वगैरे शिकत नाही, त्यामुळे तिने घटना आजपर्यंत कधी कोणाला डिस्क्लोज केली नाही। साधारण काही दिवसापूर्वी त्यांच्या आस्थापनेकडे जी लोकल कमिटी असते त्या कमिटीकडे त्यांनी जे अत्याचार वगैरे होतात लैंगिक अत्याचार संदर्भात डोमेस्टिक सेक्शुअल व्हायलन्स त्याच्या अंतर्गत त्यांनी तक्रार दिली होती। त्या आस्थापनेमार्फत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी जवळजवळ पूर्ण होत आली। त्यांनी त्या आस्थापने त्या महिलेला त्याच वेळेस सांगितलं तुमची जर काही तक्रार असेल यू कॅन अप्रोच टू लोकल पोलीस स्टेशन, स्थानिक पोलिसांकडे थोडंसं पण त्यांनी केलेले। मेन टाइम दरम्यानच्या काळात त्या महिलेचे एक एनजीओ आहे, त्या एनजीओशी संपर्क साधला। म्हणजे जे संघटनेचे त्यांच्यामार्फत ते आम्ही पेपर वाचल्यानुसार ते मध्य प्रदेशमधील एक वरिष्ठ अधिकारी आमच्या पोलीस अधिकारी गेले। ते परवा वृत्तपत्रात बातम्यानंतर त्यांच्या जे संघटनेचे आहेत जी महिला जी कलंक आहे त्या संघटनेच्या पदाधिकारी आणि ती मराठी आपल्या भाषेत आपल्याला ट्रान्सलेट करणारे काल पोलिसांनंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आताच आमच्या महिला पोलीस निरीक्षक गुरु मॅडम आणि सिनियर पीओ साहेबांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि ते जे आरोपी आहेत ते सध्या कुठे आहेत त्याबाबत माहिती होते। काही आहे बाकीचे बाध्य झाले आहेत। लोकल कमिटीचा रिपोर्ट आम्ही ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत। दीपावली पूर्व मनपा को मिलेगा विशेष अनुदान। आर्थिक तंगी से बचाने राज्य सरकार की पहल से मनपा को मिल सकती है राहत। नागपुर मनपा की कड़की अंदाज पिछले एक सप्ताह से चल रही है। ठेकेदारों को आंदोलन की तीव्रता से लगाया जा सकता है। मनपा के कर्मचारी को वेतन भी नहीं मिल रहा है। तो दर्शकों, खबरों में आज के लिए इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS इंडिया प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे MNS न्यूज लाइव को सब्सक्राइब करें। धन्यवाद।